विजेता तरुण मंडळ गुणे गल्ली गडिंग्लज 41 वर्षांची सेवा आणि समर्पण। गडिंग्लज मधील गुणे गल्लीत 1983 साली स्थापन झालेलं विजेता तरुण मंडळ आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखलं जातं। 41 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळानं समाजासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत। विजेता तरुण मंडळाची स्थापना 1983 साली झाली। मंडळाचे अध्यक्ष स्वयं उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ आज गडिंग्लज मधील सर्वात आदरणीय सामाजिक मंडळांपैकी एक आहे। 1983 साली विजेता गणेश उत्सव मंडळाची स्थापना झाली। कैलासवासी डॉक्टर अबा गुणे, डॉक्टर सुधाकर गोकाकर, मोहिते काका ह्या सर्वांनी मिळून डॉक्टर गुणेंच्या घरीच या मंडळाची स्थापना झाली। तेव्हापासून आज अखेर 41 वर्ष अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे। यामध्ये काही सामाजिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात, काही धार्मिक सामाजिक देखावे आजपर्यंत मंडळाने साकारलेले आहेत। असे बरेच उपक्रम केले जातात। त्याचबरोबर अन्नदान केलं जातं। काही गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा आपण मंडळाच्या मार्फत सहाय्य करतो। असे बरेच उपक्रम चालू करतो। ही तिसरी पिढी आहे। आता काही ज्युनियर मुलं यामध्ये काम करतायत। ही तिसरी पिढी ह्या मंडळाचं काम करतात आणि हे अव्याहतपणे असंच चालू राहणार अशी मला खात्री आहे। विजेता तरुण मंडळ सामाजिक कार्यात सतत पुढे आहे। वृक्षारोपण, मेडिकल कॅम्प, हेल्प हँड्स अभियान आणि नियमित रक्तदान शिबिर यासारख्या उपक्रमांनी त्यांनी समाजसेवेत आपली भूमिका बजावली आहे। आजपर्यंत आपण कोणकोणते उपक्रम केले आहेत? मी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण केले आहे। परत हेल्पिंग हँड्स मार्फत गरजू लोकांना मदत केली आहे। मेडिकल कॅम्प, ब्लड डोनेशन केले आहेत। मंडळाचे संस्थापक सुदर्शन चव्हाण, रोहित चव्हाण, शिवम चव्हाण, विनायक पाटील, अतुल पाटील, ओमकार देशपांडे, आलोक शिंदे आणि अमर सुतार यांच्या अथक प्रयत्नांनी मंडळानं मोठी यशस्वी वाटचाल केली आहे। मंडळाचे अध्यक्ष स्वयं उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वानं मंडळाला नवी दिशा मिळाली आहे। सामाजिक उपक्रम आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। विजेता तरुण मंडळाच्या भविष्यातील योजनांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि युवकांना प्रेरित करण्याचं उद्दिष्ट आहे। विजेता तरुण मंडळातर्फे सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार घेण्यात आला। मागच्या वर्षी गल्लीतले जे वयस्कर लोक आहेत त्यांना बोलवून त्यांचा सत्कार श्रीफळ, शाल देऊन करण्यात आला। परत ज्या वयस्कर स्त्री आहेत त्यांची ओटी भरली गेली। तसंच परवाच 6 महिन्यापूर्वी सामानगडला थोडी झाडं होरपळली गेली उन्हामुळं, तिथे जाऊन टँकरद्वारे पाणी घालण्यात आलं। परत हळदी कुंकाचा कार्यक्रम होतोच, भजनाचा कार्यक्रम होतो गल्लीत। परत दरवर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसादही असतो। अशा प्रकारे रांगोळी स्पर्धा घेतली जाते। अथर्व शीर्षपटन दरवर्षी हे कधीही चुकले नाही आतापर्यंत मंडळात कायम, आणि बऱ्याच संख्येने स्त्रिया पण इथं उपस्थित असतात। महाप्रसादाचा कार्यक्रम तर फार मोठ्या प्रमाणात हा गल्लीत होतो। धन्यवाद। विजेता तरुण मंडळानं गेले 41 वर्ष समाजसेवा आणि एकात्मता यांचं दर्शन घडवलंय। त्यांच्या या योगदानाला सलाम आहे आणि पुढील काळात ते समाजासाठी अधिक काहीतरी घेऊन येतील याची खात्री आहे। कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले, गडिंग्लज।